वेल प्लेड अंकेश, फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, तेवढीच चांगली बॉलिंग देखील, आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. पुढील मॅचला आपण सुरुवात करूया. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फील्ड डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा. सलामीचे बॅट्समन देखील आलेत. एकीकडे आशिष कडू आणि त्याच्या सोबतीला किरण पवार. चला बेलपाडा टीमचे पुरस्कर्ते हजीम भाई, आपण मंचावरती या. मॅचला आपण लगेच सुरुवात करू. ही मॅच देखील 5 षटकांची आणि 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज वापरावे लागतील. दिवाले टीम आणि बेलपाडा संघ लक्ष असू द्या. 5 ओव्हर 5 गोलंदाज. आयकॉन कधी बॉलिंग करेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा रूल. हे संपूर्ण नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. येस, प्रसाद पाटील आपण देखील मंचावरती या. बैरीनाथ ढाब्याचे मालक. प्रसाद या आपण देखील. चला सामन्याकडे आपण लक्ष वेधूया. 5 षटकांची मॅच. पिट्टू आलाय बॉलिंग करण्यासाठी. प्रथमेश म्हात्रे अर्थातच फुंडेचा खेळाडू. दोन्ही उरण तालुक्यातील खेळाडू आज एका टीम मध्ये खेळतात. टीमचं नाव आहे जान्हवी शूटर्स गावदेवी दिवाळे आणि त्यांच्या विरोधात अर्णव यंगस्टार बेलपाडा. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. चला किरण पवार स्ट्राइक वरती फलंदाज पाहायला मिळेल. मान फ्रॉम सावळे, सावल्याचा खेळाडू आज किरण पवारला आपण पाहताय. फार मोठा किरणचा देखील फॅन वर्ग. नेहमी किरण जेव्हा मॅच साठी जातो तेव्हा त्याचे चाहते तिथे गर्दी करतात. आज देखील उरण तालुक्यातील किरण पवारचे बरेचसे चाहते आहेत. ते किरणच्या मॅच पाहण्यासाठी आले. सर्वांचं स्वागत. गेम इज ऑन. पिट्टू झालाय तयार. लेफ्ट हँडेड बॉलर. पहिला बॉल. वेगवान बॉल. फिरून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फील्ड सेट केले. कर्णधाराचं देखील आपण कौतुक करूया. ठाऊक आहे डावकुरा त्याचा गोलंदाज आहे, त्यामुळे फाईन लेग खाली सोडून चालणार नाहीये. त्यामुळे फाईन लेगला देखील फिल्डर सेट केलं. रन्स मिळते फक्त 1 धाव. एका धावेने संघाची सुरुवात इथे करत असताना स्ट्राइक वरती बॅट्समन आशिष कडू. चला अद्याप जेवणाची व्यवस्था तिथे जाऊन तुम्ही आमच्या डाव्या हाताला जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तुम्ही तिथे जाऊन जेवण करू शकता, जेवू शकता. दुसरा बॉल इथे डॉट आला. संघाची धाव संख्या झाली 1 धाव. 2 बॉलचा खेळ निघून गेला. प्रथमेश म्हात्रे तो देखील डावकुराचा बॅट्समन आहे आणि नेहमीच फलंदाजीमध्ये प्रथमेशची ओळख राहिली. परंतु आज गोलंदाजी समोर आशिष. वेगवान बॉल. अंपायर डिसिजन इट्स अ नो बॉल. चला कदाचित ओव्हर स्टेप आणि तेच लक्षात घेतलं पंचांनी देखील. नो +1. टोटल 2 धावा. स्ट्राइक हवी होती किरणला आणि तो सज्ज झाला स्ट्राइक वरती येण्यासाठी. हे बॅटल पाहायला देखील मजा येईल. डावकुराचा झलद गतीचा गोलंदाज पिट्टू बॉलिंग करतोय. समोर किरण पवार. पवार का वार प्रेक्षकांना आता पाहायचा. गेल्या मॅच टुर्नामेंट मध्ये किरण पवार साजेसा खेळ करू शकला नव्हता. या मॅच मध्ये त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा. फ्रीटचा बॉल त्याच्यावरती आता फायदा उचलतील का किरण. नेक्स्ट बॉल घेऊन पिट्टू तयार होत आहेत. ओ चेंज ऑफ पेस. मागे ठेवला तर बॉल पडल्यानंतर हलकशी मुवमेंट. काटा चेंज करत असताना डावकुराच्या गोलंदाजांकडे ही शैली नेहमी आपण पाहत असतो. त्यांचा अँगल क्रिएट करत गोलंदाजी करणं. नॅचरल स्विंग
आणि गोलंदाजीमध्ये टर्न करण्यासाठी ते माहीर असतात आणि तोच प्रयत्न केला पिट्टून देखील. पुन्हा एकदा फिरून खेळला त्याच दिशेनं फाईन लेगला, जिथे फिल्डर उभा. चांगली फिल्डिंग फाईन लेग मध्ये पुन्हा एकदा झाले. थ्रो देखील तेवढाच चांगला. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल अवघ्या 4 धावा. नवी मुंबई मधील एक खेळाडू तुम्ही पाहताय दिवाले, सातत्याने नवी मुंबई परिसरामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाची चर्चा करण्यास प्रेक्षकांना भाग पाडला आणि आज उरण तालुक्यातील तिरंगा चषकामध्ये दिवाळे संघ उतरला. कशा पद्धतीने त्यांची कामगिरी राहील याकडे देखील लक्ष राहिला. बॉल पडल्यानंतर तो देखील डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये विकेट किपर आणि गोलंदाजाचा खेळ चांगलाच रंगला. पूर्णपणे दबावामध्ये अर्णव यंगस्टार बेलपडा टीम जरूर मोठे फटके मारू दिले नाही. चांगली कामगिरी करत असताना इथे वेगवान बॉल. आणखीन एक डॉट बॉल. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी. रन्स आलेत अवघ्या 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 4 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच. एक आयकॉन खेळाडूला गोलंदाजी करण्याची संधी आणि एक आयकॉन खेळाडूंना आता बॉलिंग केले. त्यामुळे दिवाले टीम तुमच्या ग्रामीण खेळाडूंना आता बॉलिंग करावी लागेल. तुमच्या टीम मधील 4 गोलंदाज आता तुम्हाला वापरायचे आहेत. मागची मॅच पंडित शूटर्स मोठी जुई टीमनं सहजरित्या जिंकली. त्यामुळे पुढच्या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात कोण खेळण्यासाठी जाईल याकडे देखील मोठी जुईचे समर्थक वाट पाहत आहेत. मॅच मध्ये या देखील मजा येऊ शकते, कारण किरण पवार जेव्हा जेव्हा चालतो मैदानामध्ये तेव्हा मोठी धावसंख्या अनेक वेळा आपण पाहिल्या. किरण जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुफानी बॅटिंग करतो तेव्हा त्याच्या बॅटमधून 50 धावा 60 धावा वैयक्तिक सातत्याने राहिल्यात. त्यामुळे आज देखील तीच अपेक्षा, ती कामगिरी आज पाहायला मिळेल का उरणच्या प्रेक्षकांना. दुसरीकडे बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज विकी मुंबईकर. दिवाले टेनिस क्रिकेट मधील हे देखील तेवढंच मोठं नाव आहे विकी मुंबईकर. ओपन टुर्नामेंट मध्ये आपण सातत्यानं विकी मुंबईकरला खेळताना पाहिलं. नवी मुंबई मधील हा स्टार खेळाडू विकी मुंबईकर. गोलंदाजी ट्रॅक वरती समोर आहे किरण पवार. ओ मिसटायमिंग फटका फसला विकेट कीपर पासून थोडासा दूर. रन्स मिळाले फक्त 1च धाव. आज तुम्ही डावकुराताचे गोलंदाज पाहताय. मागील ओव्हर मध्ये आपण पिट्टूला पाहिलं, त्याने डावकुराताने बॉलिंग केली. आता आलाय विकी मुंबईकर, तो देखील डावकुराताचा गोलंदाज आहे. त्यामुळे व्हेरिएशन करण्यासाठी सक्षम राहू शकतो या खेळपट्टीवरती. ओ बॉल टर्न झाला. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर कदाचित इथून विकेटची अपेक्षा राहील, कारण आशिष बरेचसे बॉल निर्धाव खेळला आज आयकॉन म्हणून समर्थकडू. विपुलजी 2 डावकुराताचे गोलंदाज वापरलेत आणि समोर डावकुराताचा फलंदाज नाहीये. स्क्वॉड मध्ये समर्थ सुरक्षित आहे, तो देखील आता उभा राहिलाय की माझी वेल कधी येईल. समोर 2 डावकुरे गोलंदाज तरी देखील मी खेळपट्टीवरती नाहीये. हा देखील महत्वाचा प्रश्न राहिलाय बेलपडा टीम. समोरच्या दिशेनं लॉंगॉनला फिल्डर पोहोचलाय, तिथे रन्स मिळेल फक्त 1च धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या अवघ्या 6 धावा. अवघ्या 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 बनल्या. त्याच्यानंतर विकी मुंबईकरची दमदार गोलंदाजी. सातत्याने या खेळाडूबद्दल देखील चर्चा राहिले. नवी मुंबई परिसरामध्ये त्या विभागामध्ये हा खेळाडू आयकॉन सातत्याने खेळला. बऱ्याच तालुक्यांमध्ये जाऊन आपल्या नावाची छाप सोडणारा विकी मुंबईकर. समोर किरण. नेक्स्ट बॉल घेऊन किरण साठी सज्ज. हलकासा टर्न मागच्या दिशेनं. बाल बचावलेत. या क्रीडांगणामध्ये किरणचा हवा तसा परफॉर्मन्स मागील 2-3 स्पर्धांमध्ये पाहायला मिळाला नाही. किरण म्हटलं की प्रेक्षकांना हीच चर्चा रंगते की किरण मैदानामध्ये आल्यानंतर आज षटकार फार पाहायला मिळू शकतील, पण तो तसं काही आतापर्यंत देखील घडलं नाही. वारंवार चांगली गोलंदाजी त्याचं कारण आहे. गोलंदाजी टर्न करण्याची क्षमता. खेळपट्टी पूर्णपणे आता सुकी आहे, कारण पाऊस मगाशी सकाळी जोरदार कोसळला, त्याच्यानंतर कडक उन्हाचा तडाखा. त्यामुळे खेळपट्टी आता चांगली सुकले. टर्न करण्यासाठी गोलंदाज सक्षम ठरतात. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा रीतीनं पूर्णपणे शांत वातावरण खेळाडू कक्षामध्ये देखील. अर्णव यंगस्टार बेलपाडा 5 चेंडू निर्धाव खेळलाय. टीमचा कॅप्टन आहे आज आशिष कडू, परंतु त्याच्या बॅटमधून रन्स आल्या नाहीयेत. 5 निर्धाव चेंडू. खराब कामगिरी.
7 बॉल फेस करत असताना फक्त 2 धावा आशिषच्या खात्यामध्ये आहेत. ओ ही चर्चा आम्ही करतो की जर गोलंदाज कमी वेगाने बॉलिंग करेल तर टर्न आणखीन प्राप्त होईल आणि तोच प्रयत्न विकीने देखील केला. हलकासा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. एक्स्ट्रा रन एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावा. नेक्स्ट बॉल विकी सज्ज होतील. पुन्हा एकदा बॉल टर्न स्विंग अँड डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ राहिलाय नवी मुंबईच्या या चमचमत्या स्टारच्या नावावरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावत अर्णव यंगस्टार बेलपाडा बिनबाद 8 धावा. सात संगीत बेलपाड्याचे समर्थक म्हणत असतील की जेणेकरून आता इथून धाव संख्येला आकार येऊ द्या. जे संगीत तुम्ही ऐकलं अर्णव यंगस्टार बेलपाडा संघाचं टायटल सॉन्ग. तो आता धावांची गरज आहे. फक्त 8 धावा 2 षटकांमध्ये. शेवटचे 18 बॉल बॉलिंग करण्यासाठी कणकेश आला. षटक क्रमांक 3 कणकेशला आपण पाहूया. 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. जेव्हा डावकुराताचे गोलंदाज आले तेव्हा फलंदाज शांत होते. आता षटक क्रमांक 3 उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेट्स बॉलिंग ट्रॅक वरती तो सज्ज झाला. इथून आता समाचार घ्यावा लागेल किरणला. ओ फिरून केला फाईन लेगला. ही ताकद राहिले किरण पवारची. किरण पवार पहिला वार षटकार. जसं हाफ ट्रॅकर बॉल मिळाला त्याच्यावरती लगेच प्रहार करत असताना 6 धावा मिळाल्यात. चला हा देखील फटका सरळच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह. जास्त वेळ शांत बसेल ते नाव किरण नाही. दुसरा बॉल देखील पाठवलाय षटकार. दोन बॉल 2 षटकार. चांगल्या मूड मध्ये किरण पवार. बॉल चॉईस एकच दिला जाईल. चला 2 षटकार आले त्यामुळे धाव फलकावरती आता चांगला आकार देण्याचा प्रयत्न किरण पवारचा. उर्वरित 4 चेंडू या षटकामध्ये. मिस टायमिंग फटका फसला आहे परंतु तिथे फिल्डर देखील नाहीयेत. रन्स मिळते. 1 विकेटच्या मागे फिल्डर नाहीये त्यामुळे दुसरी धाव घेण्याची संधी सहज मिळेल. धावा मिळतात 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 22 धावा. चला प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी सूचना करतो की जे कोणी जेवणाचे राहिले असतील त्यांनी आपण स्टेजच्या डाव्या साईडला जाऊन जेवणाची जिथे व्यवस्था करण्यात आले तिथे जाऊन आपण जेवणाचा आनंद घ्या. आमचे मुख्य आयोजक त्यांनी एक उत्तमरित्या या स्पर्धेला जेवणाची देखील व्यवस्था. परंतु इथून किरण पवार ऑन अ फायर षटकार. दोन ओव्हर पर्यंत अगदी शांत वातावरण परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये डंका वाजवलाय किरण पवारनं. चांगली बॅटिंग 3 षटकार. ओ त्याचं उत्तर त्याच्यानंतर टिक फॉर टॅक ईट का जवाब पत्थर से देत असताना थोडासा शारीरिक मार दिला. तिथून किरण पवारची जी खेळली आपण पाहताय. खेळाडू जर 5 षटकांपर्यंत राहिला तर अडचणी येऊ शकतात टीम दिवाले संघासमोर. 3 षटकार आतापर्यंत लगावले त्यामुळे एक सन्मानजनक स्कोर आतापर्यंत आपण म्हणूया की बनवला अर्णव यंगस्टार बेलपाडा टीमना. नेक्स्ट बॉल. ओ अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडासा दूर त्यामुळे पंच वळत असताना इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये रन्स नव्हत्या. तो तिसऱ्या ओव्हर मध्ये एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली किरण पवारची. ओ कॉपी बुक स्टाईल न मागील
ज्या पद्धतीने फटका रिलीज केला त्याच रीतीने ऍक्शन रिप्ले दे पाहायला मिळत होता, परंतु परफेक्ट टायमिंग नाही. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती अर्णव यंगस्टर बेलपाडा 29 धावा. उद्या देखील या स्पर्धेचा अगदी मोठा लॉट्स तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या देखील नामांकित खेळाडू, वेगवेगळे आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आज देखील वेगवेगळ्या परिसरातील चांगले आयकॉन खेळाडू आपण पाहिले. उरण, पनवेल, नवी मुंबई, त्याचबरोबर रायगड जिल्हा, ठाणे जिल्ह्यातील आयकॉन खेळाडू आपण पाहिले. उद्याचे देखील लॉट्स आपण खेळाडूंपर्यंत या ओव्हर नंतर पोहोचू. परंतु मॅच कडे आपण जाऊया, जिथे 3 षटकांमध्ये 29 बनल्यात. 12 बॉलचा उर्वरित खेळ राहिला. आशिष, बराच वेळ स्ट्रगल सुरू आहे, मोठे फटके आले नाहीयेत. डॉट बॉल बरेच खेळला. चला आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. या कामगिरीवरती खुश नसतील बेलपाड्याचे समर्थक. 7 चेंडू तो डॉट खेळला. टोटल 9 बॉल फेस केलेत. रन्स काढल्यात फक्त 2 धावा. फक्त 2 धावा काढल्यात. त्यामुळे इथून कदाचित बेलपाड्याचे समर्थक आशिष कधी बाद होईल ही वाट पाहत असतील. आणखीन एक, परंतु पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. एक एक्स्ट्रा रन. बॅक टू बॅक 2 षटकार आशिषने लगावले तर सुमित कडू यांच्याकडून 2000 रुपये मिळतील. चला, बॉल बॅट वरती टिपणं थोडस कठीण झालं इथे. षटकांसाठी पारितोषिक चा फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे संधी मिळाले. आता जो दबाव वाढलाय तो दबाव दूर करण्यासाठी एकाच मोठा फटका आशिष तर लावावा लागेल. कारण जर असे डॉट बॉल आले तर 50 पर्यंत पोहोचणं देखील कठीण होईल. संघाची धावसंख्या झाली 30 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय निखिल कोळी. फिरून खेळण्याचा प्रयत्न. हा देखील अखो टप्प्याचा बॉल. रनआउटची विकेट्स ती नको आहे. पिठ्ठूला ती विकेट्स नको आहे. आणि इथून आणखीन एक डॉट बॉल. अकरा बॉल. स्कोरर सांगत असताना 1 धाव. आशिष, अगदी खराब बॅटिंग. प्रत्येक दिवस आपला नसतो. कधी कधी बॅट पॅच, बॅट डेज, खराब दिवसातून देखील प्रवास करावा लागतो आणि तेच सुरू आहे आशिष कडूच्या मैदानामध्ये. बराच वेळ स्ट्रगल राहिला. स्ट्राईक हवे मात्र किरणला. तो नॉ स्ट्राईक एंड वरती स्तब्ध उभा. बॅटची एज हे घडणार होतं. विकेट्स मिळेल आता. विकेट क्रमांक 1 अर्णव यंगस्टर बेलपाडा. आशिष बाद. चला, मैदानामध्ये रायगडचा क्रिस गेल. अगदी ही उपाधी ज्या खेळाडूला मिळाली आणि अष्टपैलू विस्फोटक फलंदाज आता समर्थ मैदानामध्ये उतरला. त्याच्यासाठी लगेच पारितोषिक देखील आलं. सचिन तांडे सुरुंगपाडा यांच्याकडून 3 बॉल मध्ये 3 षटकार समर्थाने लगावले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. 3000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल समर्थाला. गोलंदाज निखिल कोळी, दिवाले टेनिस क्रिकेट मधील ग्रामीणचा खेळाडू. समर्थसाठी पुढचा बॉल. ओ, पहिलाच बॉल चाललाय शिरले गावामध्ये. समर्थ आलाय मैदानामध्ये. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब षटकार. ओ, पहिलाच बॉल आणि समर्थच्या बॅट मधून आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबलचक षटकार.
तीच वाट पाहत होता की कधी खेळपट्टीवरती जाईल, कधी बॅटिंग करेल. आशिष 13 बॉल खेळला, तोच राग डोक्यामध्ये आणि त्याच्यानंतर बॅटिंग साठी आल्यानंतर 600च्या स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत केलंय समर्थनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नेक्स्ट बॉल हा देखील हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पूल केला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. समर्थ कडू मैदानाच्या आतमध्ये आग ओकत असताना 2 बॉल 2 षटकार. लेजेंड खेळाडू का म्हटलं जातं क्रिकेटमध्ये प्रदीर्घ अनुभव अनेक 1500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. जर 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर विनोददादा पाटील यांच्याकडून समर्थसाठी 1500 रुपये. एक लेजेंड खेळाडू रायगड मधील एक विस्फोटक खेळाडू का म्हटलं जातं याचं उदाहरण देत असताना समर्थ. चला तिसरा येईल का? ओ क्लीन बोल्ड परंतु पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप. हा दबाव आणि त्या दबावामध्ये गोलंदाजाने केले चुकी. चला जरूर विकेट्स मिळाली होती परंतु नो बॉल आला. चला एक मोबाईल इथे हरवला. आदित्य ठाकूर बोरकर. चला मोबाईल कोणाला मिळाला असेल तर कृपया द्या तो. चला गोलंदाज तयार. ऑफस्टमच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल. चला कोणाला मोबाईल सापडला असेल तर तो कृपया आमच्या मंचावरती आणून द्या. हॅलो. चला धाव फलकावरती धावा लागल्यात. 44 धावा स्कोर बोर्ड वरती. 44 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ आपण पाहिला आणि 4 षटकांमध्ये 44 बनल्या. शेवटचं षटक आहे लास्ट ओव्हर. चला प्रेक्षकांना आम्ही हीच विनंती करू जर कोणाला तो मोबाईल सापडला असेल स्मार्ट मोबाईल त्यामुळे मिळाला तर लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. आदित्य ठाकूरचा मोबाईल हरवला. चला जो कोणी मोबाईल आणून देईल त्याला पारितोषिक दिलं जाईल. त्यामुळे कृपया जर भेटला असेल तर तो मोबाईल आणून द्या. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा. शेवटचं षटक आहे लास्ट ओव्हर. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नयन कोहली. शेवटच्या षटकामध्ये नयन कोहली मैदानामध्ये. सलामीला आलेला किरण मागील ओव्हर मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरतीच राहिला. समर्थाने जरूर 2 बॉल मध्ये 2 षटकार लगावले परंतु आशिषने खेळलेले 13 डॉट बॉल हा दबाव बेलपाडा टीम साठी. त्यामुळे शेवटचं षटक 44 रन्स. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तयार नयन. राउंड द विकेट्स. नो फुल टॉस बॉल. किरण पवार या बॉलला सोडणार नाहीये षटकार. चला किरणच्या बॅट मधून आता धावा येत आहेत त्यामुळे बेलपाड्याचे समर्थक खुश. अर्णव यंगस्टर बेलपाडा 50 धावा कंप्लीट. 50 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. उर्वरित शेवटचे 5 चेंडू. चला हा देखील चाललाय. बॉल जाईल हवाई सफर सीमा पार. सिक्सर.
किरणचा उल्लेख आपण करूया. नेहमी तो खेळत असताना बॉल जास्त चेक करत नसतो. जो येईल देईल बॉल त्या बॉलवरती त्याचं प्रहार करणं हे काम राहतं आणि या मॅच मध्ये देखील तेच दृश्य पाहायला मिळालं. 2 बॉल 2 षटकार, टीमची टोटल 56. ओ मिस टायमिंग, फटका फसलाय. तिसऱ्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये स्ट्राईक अवे किरणला. इथे 2 धावा मिळतील जरूर. आशिष बाद झाल्यानंतर समर्थ क्रीडांगणामध्ये आला, त्याच्या बॅटमधून आले 2 षटकार, परंतु किरणचं योगदान तेवढंच महत्वाचं. किरणने मैदानामध्ये हेच सांगितलं, अरे सुरमे की तरफ पीसा हालातों ने हमें, तब जाके लोगों के निगाहों में, और हमारे समंदर का पानी उतर कर तो देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूं लौटकर हम भी जरूर आएंगे. तो जलवा क्रीडांगणामध्ये किरण पवार दाखवत असताना उर्वरित काही बॉल मध्ये प्रहार करायचे. लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉग ऑफ सीमा पार, फ्लॅटेड फटका. किरण पवार आग उकत असताना आणखीन एक त्याच्या बॅट मधून जलवा, सिक्सर. जवळजवळ 3-4 खेळाडू एकत्रित आलेत. हा प्रेशर, हा दबाव राहिला. किरण पवारनं शेवटच्या षटकामध्ये धावा जमा करण्याचा प्रचंड चांगला प्रयत्न दाखवला. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 3 षटकार आणि 1 दुहेरी धावसंख्या. 20 धावा 4 बॉल मध्ये खर्च केल्यात गोलंदाज नयन. थोडीशी महागडी गोलंदाजी, चांगली कामगिरी पाहू शकता आपण किरण पवारच्या बॅट मधून. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. विश्वास फार महत्वाचा आहे सुनीलजी. सेल्फ कॉन्फिडन्स, तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडू शकता. सुरुवात थोडीशी खडतर जरूर राहिली अर्णव यंगस्टर बेलपाडा, परंतु किरणने सांगितलं मैं हूं ना, डरने की बात नाही. आणि तेच दृश्य क्रीडांगणामध्ये चांगली बॅटिंग करत आतापर्यंत किरण पोहोचलाय वैयक्तिक 44 नॉट आउट. 44 धावा, 50 धाव संख्येसाठी 6 धाव संख्येची आवश्यकता. चला उद्या टाळ्यांचा गजर, कारण किरणने लगावल्यात या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 50 धावा. चला किरण एकदा बॅट उंच करा. व्हॉट अ नॉक, व्हॉट अ बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर एकदा पुन्हा टाळ्या उद्या. 50 धाव संख्येवरती नॉट आउट बॅटिंग करत असताना किरण पवार. चला हा देखील मागच्या दिशेनं फाईन लेग खाली आहे, त्यामुळे आउटफील्ड फास्ट. बॉल चाललाय धन 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 करत सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉल वरती देखील मिळतील 4 धावा. तीन षटकांमध्ये फक्त 29 होत्या. वाटलं होतं की आतापर्यंत 50 पर्यंत जाईल की नाही, परंतु त्यानंतर किरण पवार समर्थकडून अक्षरशः तुटून पडले. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता किरण पवारला, ज्याने या स्पर्धेमध्ये नॉट आउट 54 धावा काढल्या आणि संघाला नेऊन ठेवल्या 74 धाव संख्येवरती. हा सामना जिंकण्यासाठी 75 रन्स 75 धाव संख्येचं आव्हान.
लॉट्स प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. उद्या पहिली मॅच मीत 11 गावदेवी साई त्यांच्या विरोधात भूमिका स्पोर्ट्स चिरले. दुसरी मॅच राहील जय माता दी दिगोडे त्यांच्या विरोधात टाकीगाव. तिसरी मॅच गोठिवली आणि त्यांच्या विरोधात खेळेल विंधणे. आणि चौथा सामना असेल विनोद स्पोर्ट्स दिगोडे आणि त्यांच्या विरोधात खेळेल अंबापाडा. असे उद्याचे 8 टीम्स. उद्या देखील फार मोठे मोठे स्टारकास्ट खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. सूरज केने, तदनंतर प्रथमेश पवार, अर्थातच नाना, तदनंतर श्रेयस कदम, सूरज केने, भावेश पवार, केतन मात्रे असे स्टारकास्ट खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आणि उद्या देखील प्रेक्षकांना अगदी नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था आयोजकांनी केली. उद्या मात्र नॉनव्हेज, आज प्रेक्षकांनी व्हेज जेवणाचा आनंद घेतला. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या बेलपाडा टीम. सामना जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 75चं आव्हान. सलामीचे खेळाडू एकीकडे विकी मुंबईकर आणि त्याच्या सोबतीला परेश ठाकूर. हे दोन खेळाडू आपण मैदानामध्ये पाहता. एकीकडे आयकॉन खेळाडू म्हणून परेश ठाकूरला आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम धुतुम उरण. धुतुम टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू गुणवान खेळाडू. फर्स्ट सीझन मध्ये आय थिंक 75चं आव्हान, 74 झाल्यात, 75चं आव्हान. फर्स्ट सीझन मध्ये आय थिंक विपुलजी परेश ठाकूर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता. सायकलचा मानकरी ठरला होता. या वर्षीचा हंगाम पुन्हा एकदा तीच स्वप्न, तीच उम्मीद, त्याच आशा घेऊन तो क्रीडांगणामध्ये उतरलाय जरूर. त्याच्या सोबतीला आज नवी मुंबईमधील तेवढ्याच विस्फोटक प्रतीचा बॅट्समन विकी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळेल. तो समोर गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. समर्थ कडू असेल, तदनंतर बेलपाड्याचे ग्रामीण गोलंदाज. चला जास्त वेळ घेऊ नका, आता फील्ड त्वरित आपण लावून घ्या. 74 धावा बनल्यात. 75 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. जिथपर्यंत पोहोचणार देखील नाही असं वाटलं होतं सर्व प्रेक्षकांना, तिथपर्यंत पोहोचवण्यामध्ये किरण पवार महत्वाचा खेळाडू राहिला. त्यानं ठोकलेले लांब लचक षटकार, वैयक्तिक 54 धावसंख्येची बॅटिंग, समर्थ कडून लगावलेले 2 उत्तुंग षटकार, त्या जोरावरती 74 बनल्यात. चला उद्या प्रेक्षकांसाठी जेवणासाठी अगदी नॉनव्हेजची व्यवस्था आयोजक इथे चर्चा करत असताना चिकन विथ जिरा राईस रोटी सगळं काही तुम्हाला उद्या इथे खायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षक उद्या फार लवकरच येऊन स्पर्धेचा आनंद घेण्याचा खाना पिना सब मिलेगा. मॅचला आपण सुरुवात करूया. बॉलिंग ट्रॅक वरती सनीत आला सांघिक पहिले षटक घेऊन. बॅट्समन परेश ठाकूर. ज्युनियर कृष्णा सातपुते या नावाच्या खेळाडूला ओळख दिली. अनेक कॉमेंटेटर्स हा उल्लेख करत असतात, कारण ती ओळख आहे परेश ठाकूरची देखील. मिस्टर हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट फटके पण सातत्यानं परेश पाहिलेत. आज समोर बेलपाडा टीम. पहिला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचला. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे 2 धावा मिळतील. पहिल्या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. स्वतः गोलंदाज धावताना जरूर पाहायला मिळाल्या, परंतु मिड विकेटला असे शुभा होता तिथपर्यंत पोहोचला. त्यानं 2 धावा जरूर खर्च झाला त्या ठिकाणी. 5 षटकांची मॅच. चला पुढची मॅच पंडित शूटर्स मोठी जुई. आता आपण सज्ज राहा. पुढच्या मॅच मध्ये तुमच्या विरोधात इथून जिंकणारा संघ मॅच खेळेल. पुढची मॅच देखील महत्वाची राहील, कारण या मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल हे बॅटल आपण पाहू शकता. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉल न केले सांगता चांगली सुरुवात इथून बेलपाडा टीमची पाहायला मिळते. सुरुवातीच्या 3 ओव्हर मध्ये काही अशीच अवस्था बेलपाडा टीमची देखील होती, परंतु त्याच्यानंतर 12 बॉल मध्ये जे प्रहार केले, आक्रमण केले किरण पवारनं, धावा चांगल्या बनल्यात. त्याच लाईननं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इथून पंच करत असताना रन्स मिळते 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 3 धावा. 5 षटकांची मॅच. 5 षटकांमध्ये तुम्हाला 5 बॉलर्स यूज करायचे आहेत.
त्यामुळे पहिली गोलंदाजीची कंबार पाहायला गेला तर सनीतकडे सांभाळण्यासाठी दिले. पर्याय पाहायला गेला तर आज समर्थ देखील कदाचित बॉलिंगचा ऑप्शन राहील. मीडियम फास्टर बॉलर त्याच्याकडे देखील लक्ष राहील बेलपाड्या टीमच्या समर्थकांचं. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग, फटका फसला. शॉपमेंट विकेटला लॉंगॉनचा फिल्डर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला. धावा मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 5 धावा. येणारे 27 बॉल सामना जिंकण्यासाठी तब्बल 70 धावा. 27 बॉल आणि 70 धावसंख्येची अद्याप आवश्यकता. नेक्स्ट बॉल सनीत समोर परेश ठाकूर. हो, समोर दिलेला हा बॉल त्याच्यावरती कनेक्ट करू शकले नाहीये. डॉट बॉल, चांगली लाईन. जर असे डॉट बॉल आले तर दबाव वाढेल. नॉट स्ट्राईकला विकेट जरूर आहे, परंतु प्रत्येक बॉल जर डॉट आला तर इथे अडचणींचा सामना करावा लागणार आहे दिवाले टीमला देखील. नवी मुंबई परिसरातील खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. लॉफ केलाय बॉलला, फ्लॅट स्ट्रोक, लॉंग ऑनला बीट करेल. बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. षटकार. हीच ओळख राहिले परेशची देखील. चांगल्या बॉलला सन्मान द्यायचा, जेव्हा खराब बॉल मिळेल त्याच्यावरती प्रहार करायचं, हे सूत्र आपण सातत्यानं परेश ठाकूरचं पाहिलं. षटकार आला, त्यामुळे आता वापसीतून करावी लागेल सनीत ठाकूरला. आडव्या बॅटनं डिप मिड विकेट मध्ये फटका खेळून काढला. त्या ठिकाणी थोडेसे स्लिप झाले फिल्डर, पण तो चांगली फिल्डिंग. थ्रो थोडासा खराब होता, परंतु बॅकअप देखील मिळालं. रन्स मिळते 1 धाव. पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण. पहिल्या षटकामध्ये दिवाली टीमची धावसंख्या बिनबाद 12 धावा. सांघिक दुसरं षटक घेऊन टीमचा आयकॉन खेळाडू समर्थ कडू. दुसऱ्या षटकामध्ये समर्थ कडूला आपण पाहताय. ज्यानं बॅटिंग थोडासा उशिरानं समर्थ बॅटिंगसाठी आला क्रीडांगणामध्ये, परंतु आल्या आल्या ठोकलेले ते 2 लांब लचक षटकार. पहिला षटकार तर एवढ्या लांब ठोकला की तो चेंडू देखील परत आला नाही. समर्थच्या विरोधात परेश. ओ, बॅटच्या रडारमध्ये हा फटका देखील तेवढाच दमदार आहे. आपलं दमखम दाखवत असताना परेश ठाकूर. षटकार. याच फटक्यांची आवश्यकता देखील, आणि तो फटका पहिल्याच बॉलवरती समर्थच्या विरोधात. अशाच पद्धतीने गोलंदाजांचं स्वागत समर्थने देखील केलं. आता समर्थचं स्वागत केलं. ओ, फटका स्टेट ड्राईव्ह. फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लॉफ केला बॉलला, सरळ. षटकार. So, 2 बॉल 2 षटकार. संघाची धावसंख्या 24 धावा. 75 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. त्यामध्ये परेशचं योगदान फार गरजेचं राहील दिवाली टीमला. थोडासा हलक्या गतीनं टाकलेला हा चेंडू, बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न. बॅट्समनचे अगदी 2 बॉल समोर पाहायला मिळाले. स्लॉट मध्ये चेंडू रिलीज केलं. गुड लाईन स्पॉट वरती बॉल जेव्हा तुम्ही रिलीज करता तेव्हा तुमचा टर्न होण्याची शक्यता. हो, हीच लाईन
याच लाईन बद्दल आम्ही चर्चा करतोय. थोडासा बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचे कॅप्टन विश्वजित ठाकूर. तालुक्याने या स्पर्धांमध्ये आपण नेहमी विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचं प्रतिनिधित्व करताना विश्वजितला पाहिलं. कॅप्टन वाईस कॅप्टन अंकुश, इकडे कॅप्टन विश्वजितला आपण पाहता. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. तालुक्याने या स्पर्धामध्ये या खेळाडूंचा खेळ आम्ही नेहमी पाहतो. काल देखील विनोद स्पोर्ट्स गावठाण अंकुश टकलिंग मॅन ऑफ द मॅच राहिला. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली होती. चला ओम इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला विकीनं. बॅटच्या रडारमध्ये नाहीये. डॉट बॉल चांगली लाईन. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये थोडीशी चूक जरूर झाली, परंतु त्याच्यानंतर वापसी करत असताना या ओव्हर मधील शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 2 आपण एन्जॉय करतो. 5 षटकांच्या मॅच मध्ये 75 धावसंख्येचं आव्हान दिलं. आडव्या बॅटनं लेफ्ट हँडेड बॅट्समन त्याच्या समोर डावकुरा त्याचा गोलंदाज. चांगली मेजवानी मिळाली विकीला. बॉल सीमा पार षटकार. षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात. 31 धावा 31. 75 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 31 बनल्यात. येणारे 18 बॉल सामना जिंकण्यासाठी 44 धावेची आवश्यकता. 18 बॉल मध्ये 44 धावा. षटक क्रमांक 3 प्रसाद पाटील. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अर्णव यंगस्टार बेलपाडा टीमचा कर्णधार सातत्याने आपण पाहतो. गोलंदाजीसाठी आला. सरळच्या दिशेनं प्रसादचं देखील स्वागत केलंय. परेश ठाकूरच्या सुंदर फटक्यानं षटकार. येणारे 17 चेंडू सामना जिंकण्यासाठी अवघ्या 38 धावेची आवश्यकता. सामना आता तेवढा कठीण राहिला नाही. अद्याप एकही फलंदाज बाद करू शकले नाही अर्णव यंगस्टार बेलपाडा. त्यामुळे आता फक्त 17 बॉल 38 धावेची आवश्यकता. इथून डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. षटकार नंतर वापसी पाहायला मिळाली प्रसाद पाटीलची. समोर परेश ज्यानं चांगली बॅटिंग केली. ओ हेलिकॉप्टर लुक हीच तर ओळख आहे. मिस्टर हेलिकॉप्टर आपली ओळख दाखवत असताना सरळच्या दिशेनं षटकार. ज्या फटक्यासाठी परेश ओळखला जातो तोच फटका त्यानं प्रेक्षकांना दाखवला. हेलिकॉप्टर फटका. लॉफ केल्या बॉलला हा फटका फसला. तिथे खेळाडू फ्लंबल. बॉल जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत परेश ठाकूर. टीमची टोटल झाले 49 धावा आणि परेश कळतोय नॉट आउट 41 या धावसंख्येवरती. 14 बॉल मध्ये 41 धावा. आणखीन एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळण्याची संधी आता इथून प्राप्त झाले. आजच्या दिवसामध्ये अर्धशतक पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये अमित नाईक त्याच्या सोबतीला आपण निमिष मोहितेला पाहिलं. त्याच्यानंतर अभिजित ठाकूर छोट्यानं देखील एक अर्धशतक झलकावलं. आता परेशकडे ही संधी परेशला आता मिळाली. मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 26 आवश्यकता. परेशला बनवायचे 50 साठी 9 धावा. ओ फटका हा देखील चांगला. नो लुक शॉट. फटका आवडला असेल तर प्रेक्षकांना टाळ्या होऊ द्या. बॉल सीमा पार. 4 रन.
कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाते हैं और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाते हैं। या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना आपण पाहत आहे परेश ठाकूरला तो पोहोचला आता 45-45 वरती सहजरित्या फटका एक्झिक्यूट केला आणि या स्पर्धेतलं चौथा अर्धशतक राहिले परेश ठाकूर मिस्टर हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट बॅट्समॅन मॅन फ्रॉम धुतुम। एकोणसाठ धावा धाव फलकावरती सामना जिंकण्यासाठी परेश 12 चेंडू 16 ची आवश्यकता 51 धाव संख्येवरती कमालीची बॅटिंग। जेव्हा जेव्हा विनो स्पोर्ट्स गावठांची स्पर्धा येते तेव्हा परेशचा फॉर्म काही वेगळ्याच पद्धतीचा राहतो। पहिल्या हंगामामध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट त्यानं सायकल जिंकली या स्पर्धेमध्ये त्याच उमेदीनं त्याच जोशमध्ये तीच स्वप्न घेऊन आज धुतुम गावावरून आलाय खेळायचंय नवी मुंबईतील दिवाले गावासाठी आणि आज त्याच्या बॅटिंग वरती दिवालेचे प्रेक्षक देखील खुश राहतील। दिवालेचे समर्थक बॅटिंग आवडले असेल तर टाळ्या एकदा परेशसाठी पुन्हा एकदा होऊ द्या। 51 वरती तो नॉट आउट खेळतो 16 बॉल मध्ये 51 धावा। चला विकी विकी मुंबईकर हा सहजरित्या फटका षटकार। इट्स अ नो बॉल। मॅचचा आनंद घेत असताना आमचे उल्वे परिसरातील एक नामांकित गुण लेखक प्रणय सर मोरावे यांच्याकडून देखील स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांनी सूचित केलं स्पर्धेतली 5वी 50 होती। स्कोररचं लक्ष किती असतं अगदी शातीर असतात स्कोरर आणि त्यांनी सांगितलं की या स्पर्धेतली 5वी अर्धशतक खेळली आहे। पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व येणारे 10 चेंडू सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता राहिले। येणारे 10 चेंडू 6 धावा। चला हेलिकॉप्टरनच फिनिश करूया। सामना जिंकला 9 चेंडू शिल्लक ठेवून 75 धाव संख्येचा सहजरित्या पाठलाग केला परेश ठाकूर। वेल प्लेड अँड वेल प्लेड टीम दिवाले कॉंग्रॅच्युलेशन। स्ट्राइक रेटनं परेशनं बॅटिंग केल्या 59 धावा कमाल केल्या। अगदी सर्वांची मन जिंकत असताना धुतुम टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू परेश ठाकूर ठरला मॅन ऑफ द मॅच। चला मॅन ऑफ द मॅच देतील विश्वजित ठाकूर। अगदी रायगडचा स्टार खेळाडू त्याच्या समेत उरण टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू परेशचा सन्मान। वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन। ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट राहील परेशसाठी देखील कारण मोठ्या खेळाडूकडून हा मोठा सन्मान। वेल प्लेड। नेक्स्ट मॅच साठी देखील परेश खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला। टॉस करूया आपण। पंडित शूटर्स मोठी जुई टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात जानवी शूटर्स दिवाले या दोन संघांमध्ये आपण पुढची मॅच एन्जॉय करतो। चला अनिकेत सावरकर यांच्याकडून परेश साठी शुभेच्छा आल्यात ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत। कमालीचा खेळ केला परेशनं। परेशच्या बॅटिंगचे हायलाइट आपण पीटीसी चॅनल वरती आता पाहूया। त्याचे षटकार
अगदी हायलाईट बनल्या ज्या पद्धतीने तो बॅटिंग करताना पाहायला मिळाला. 327 स्ट्राईक रेट, जवळजवळ केली 8 षटकार, 1 चौकार आणि सर्वाधिक षटकार एका इनिंग मध्ये आपण आज पाहिले. अमित नाईक, त्याच्यानंतर परेश ठाकूर. या स्पर्धेसाठी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष पाटील साहेबांकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं. त्याबद्दल साहेबांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या समेत स्कोरर जोडले गेलेत. सुनीलजी पाटील जे आम्हाला माहिती देत असताना त्याने देखील नेहमी सातत्याने या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान असतं. तो मॅचचा आनंद घेत असताना आमचे प्रणय कोळी सर मोरावे जे आमचे उत्कृष्ट स्कोरर आहेत ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी देखील आम्हाला सूचना कळवली. 5 अर्धशतक, पहिले अर्धशतके केले अमित नाईक, दुसरी 50 आली निमिष मोहिते, तिसरी 50 अभिजित ठाकूर, चौथं अर्धशतक राहिलं किरण पवारचं आणि 5वं अर्धशतक राहिलं परेश ठाकूरचं. 5 टोटल 50. थँक्यू सो मच प्रणय दादा, आपलं देखील मनापासून आभार. आपण ही स्पर्धा पाहत राहा. मॅचला आपण सुरुवात करू. सेकंड लास्ट मॅच. याच्यानंतर जय हनुमान भेंडकर. आमचा आवाज जर पोहोचत असेल तर आपण जर ही स्पर्धा लाईव्ह पाहत असाल तर आपण देखील आता तयार राहा, कारण या मॅच नंतर डायरेक्टली तुम्हाला पुढची मॅच खेळायची. टॉस मोठी जुई संघाने जिंकला. पंडित शूटर्स मोठी जुई टीम प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केला. टीम दिवाळे संघाला, जान्हवी शूटर्स दिवाळे आणि त्यांच्या विरोधात पंडित शूटर्स मोठी जुई, या दोन संघांमध्ये आपण पुढची मॅच एन्जॉय